रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहायचं नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही मला वेळ द्यावा. कारण जी काय घटना घडते, त्यांनी जे नाशिकच्या पुतळ्याची परिस्थिती पाहिली ते स्वतः त्याच्यातले जाणकार आहेत. तेच काम त्यांच्याकडे सुद्धा आलेलं होतं आणि त्यांनी फक्त टाइमा करता मला पाहिजे असलेला वेळ जर का तुम्ही मला देणार असाल तरच मी हे काम घेतो, अन्यथा मी घेत नाही, अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली आणि त्यांच्याकडे आलेलं काम त्यांनी नाकारलं. आणि म्हणून मी देखील आपल्या समाज बांधवाती शिष्टमंडळाला, प्रवीणजी आणि यांना सगळ्यांना मी सांगितलं की आपण उगाच घाई करण्यापेक्षा याला कुठेही गालबोट लागणार नाही. येणाऱ्या भविष्यातल्या 25-50 वर्ष म्हणजे त्यांनी एक सुंदर असा पुतळा की जो महाराष्ट्रात काहीतरी आगळा वेगळा असेल असं जर का आपल्याला करायचं असेल तर मला वाटतं आपल्याला वेळ दिला गेला पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्यांना पाहिजे तेवढा वेळ या ठिकाणी दिला आणि आज त्याचा मुहूर्तमेळ होतोय. येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सगळेजण या ठिकाणी घेणार आहोत. याच्यामध्ये कारण फक्त पुतळा आणायचा आणि बसवायचा एवढंच काम नाही, तर पूर्वीचा पुतळा काढून त्यांना सन्मानाने आपल्याला कुठे, कारण त्याचे जप्तीचे याचे त्याचे अनेक कायदे आहेत आणि त्या सन्मानाने आपल्याला ह्या पुतळ्याला कुठेतरी दुसरीकडे काहीतरी देता येईल का, त्या पुतळ्याची विटंबना होणार नाही याची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. हा पुतळा बसवताना नुसता आणून तिथे ठेवायचा नाही, तर हे खालचं सगळं स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला नव्याने त्या ठिकाणी उभं करावं लागणार आहे. त्या स्ट्रक्चर बरोबरच आता आपण जी काही मागणी केली की या ठिकाणी थोडीशी ह्या बाजूने आपल्याला जागा वाढवता येईल का, निश्चितपणे मी तर खरं म्हणजे इथल्या असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या व्यापारी बांधवांनाही मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी आपल्या स्वतःच्या व्यवसायाची पर्वा न करता, बाबासाहेबांच्या पुतळ्या करता कुठेही आडावेडा न करता आपल्याला 100% सहकार्य आजूबाजूच्या व्यापारी बांधवांनी सुद्धा केलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आणि जे जे आपल्याला शक्य असेल या पुतळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे काय करणं शक्य असेल ते 100% या ठिकाणी करूच. पण त्याबरोबर जी सूचना मला वाटतं प्रवीणजींनी या ठिकाणी केली की इथं कुठेतरी छोटीशी सिक्युरिटी कॅबिन आपल्याला जर का पाहिजे राहिली तर मला वाटतं पुतळ्याच्या रक्षणासाठी किंवा रात्री बेरात्री थंडी पाऊस ऊन वारा याच्या रक्षणासाठी त्या सिक्युरिटीला तर पाहिजेच, परंतु कायमस्वरूपी याच्यावर सीसीटीव्ही लावून आणि त्याचं कंट्रोलिंग हे पोलीस स्टेशनला लावण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करू की जेणेकरून असे काही नतद्रष्ट प्रवृत्त्या आजही आहेत की ज्यांना या गावाची, शहराची, तालुक्याची शांतता पाहवली जात नाही. ही अशांतता करण्याचं काम अनेक आपल्या समाजांमध्ये अशा प्रवृत्त्या असतात आणि त्या प्रवृत्त्यांचा त्यांच्यावर देखरेख करण्याच्यासाठी मला वाटतं तिसरा डोळा हा सीसीटीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्याचं काम आपण या पुतळ्याच्या निर्मितीच्या टायमाला करू अशी ग्वाही या निमित्तानं मी देतो. बांधवांनो, याच्या बरोबरच आज जर का आपण पाहिलं तर मला माहित नाही पण काय कायदे आहेत. आता मी कायदे मंडळाचा सदस्य आहे, पण एका बाजूला जर का पाहिलं तर फक्त शब्दांची खल सुनील भाऊ या ठिकाणी आहे की इथे मी महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक उभा करू शकतो आणि पुतळा उभा करू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करू शकतो आणि पुतळा उभा करू शकत नाही. ही जी काही शब्दांची खल आहे, हरकत नाही, आता त्या कायद्याचं पालन आपण सगळेजण करतो. पुतळ्याची विटंबना होऊ शकते पण तिथं लावलेल्या फोटोची विटंबना होत नाही. अशा ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींना आपण बाजूला ठेवू. पण येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांच्या बरोबरच छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या देखील पुतळ्याचा प्रवास हा आपण चालू केलेला आहे आणि तो सुद्धा प्रवास हेच दोघं आर्किटेक्ट आणि हेच मूर्तिकार असे हे सगळेजण असतील आणि त्यांच्या रूपाने येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या देखील पुतळ्याची निर्मिती येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी करू अशी ग्वाही या निमित्तानं मी देतो. मी आज
हरकत नाही. आता अनेक सूचना येत आहेत, पण त्या सूचनाचं पालनही करायचं आहे. पण परिस्थिती अशी आहे, माझी आज 10 वाजेची मोठ्या पुलाचं भूमिपूजन मायजीला होतं. आता 11:30 इथे होत आहे. त्याच्यामुळे जेवढा घाम मला फुटतोय ना, तेवढा तिथं उभे राहणाऱ्यांनाही फुटतोय. त्याच्यामुळे निश्चितपणे अनेक विकास कामं आहेत. परंतु माझी एकच आपल्याला इथं समाज बांधवांना विनंती आहे की मी लोकसभेला पाहिलं की काही लोकांनी एक खोटा नरेटिव्ह पसरवण्याचं काम या महाराष्ट्रात आणि देशात केलं की हे जर का आले तर हे संविधान बदलेल, अशा पद्धतीचं खोटं नरेटिव्ह पसरवण्याचं काम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केलं. या मतदारसंघाचा आमदार म्हणून, बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून मी आपल्याला या निमित्तानं मी सांगतो की मी या विधानसभेचा सदस्य म्हणून या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छितो की जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हा किशोरप्पा या आमदार म्हणून आपल्याला ग्वाही देतो की या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये कोणीही या संविधानाला नुसता हात लावण्याची जरी हिंमत केली ना, तर त्याच्या पाठीशी त्याच्या या समाजाच्या एक पाऊल पुढे हा किशोरप्पा तुमच्या पुढे उभा राहील, अशा पद्धतीची ग्वाही देतो. मी आजच्या या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला सांगतो की या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातले जेवढे आमचे समाज बांधवांचे घर आहेत, या संविधानाची शपथ घेऊन या संविधानाला वाचवण्याकरता या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या प्रत्येक घरी या संविधानाची प्रतिमा आजपासून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे तमाम कार्यकर्ते या ठिकाणी करतील, अशी ग्वाही या निमित्तानं मी देतो. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.